नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत सायलीला इथे प्रिया ब्लॅकमेल करू लागते. जर तू माझ्या घरी येणं बंद केलं तर मी माझ्या आईला त्रास द्यायचं बंद करेल, कारण तू तिच्या समोर आली की ती मला विसरून जाते, मला प्रेमच करत नाही, म्हणून मी तिचा तिरस्कार करते, तिला त्रास देते. इथे आता सायली इमोशनल होते. तिला ते जुने क्षण आठवतात. प्रतिमा आत्या तिच्यासाठी किती जवळच्या आहे का कुणास ठाऊक. तिला ती तिची सख्खी आई असल्यासारखं वाटत असतं आणि आता तिच्यापासून दूर जाणं प्रियाला चांगलं जर वाटणार असेल, प्रिया तिच्याशी चांगलं वागणार असेल तर काय हरकत आहे, हा विचार ती करते आणि प्रियाला ती वचन देते, तू जर आत्याशी नीट वागणार असेल तर मी ते कधीही तुमच्या घरी पुन्हा पाऊल ठेवणार नाही. या शर्तीवरती आता प्रिया खाली आरती करायला यायला तयार होते. मग सायली खाली येते. तिच्याजवळ प्रिया ही येऊन उभी राहते. तिला डोळ्यांनी खुणवते की आता तू इथे थांबायचं नाही, इथून निघून जायचं, तू मला वचन दिले. आणि हे सगळं काही तिला एकटीला सहन करावं लागत असतं. ती बाहेर जाते, पण रविराज सर तिला पाहतात बाहेर जाताना. अशी सायली अचानक बाहेर कशी निघून गेली, हा प्रश्न त्यांच्याही समोर पडलेला असतो. आता घरी आल्यानंतरही सायलीचा चेहरा पडलेला उतरलेला दिसतो. त्याच्यावरती इथे आता प्रश्न करतो अर्जुन की काय झालं आहे. तेव्हा ती खरं खरं सगळं कारण त्याला सांगून टाकते आणि प्रियाला वचन दिल्याप्रमाणे ती आता प्रतिमा त्याला भेटायला त्यांच्या घरी जाणार नाही. हे ऐकल्यानंतर इथे अर्जुन फार संतापतो. ती कोण तुला सांगणारी तू यायचं किंवा नाही. तेव्हा ती म्हणते, प्रतिमा त्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. इथे महिपत मात्र आता प्रियाच्या खऱ्या आईवडिलांच्या शोधामध्ये तिथे पोचलेला आहे. जिथे टेलरचं दुकान असतं तिथेच ते राहायला असतात आणि त्या व्यक्तीकडनं तो माहिती काढू लागतो की तुम्ही लोखंडे साहेब का. तेव्हा तो म्हणतो, हो मीच लोखंडे. आणि मग रगड पैसे देणार म्हणून ते लालचीपणाने कशी स्वतःचा मूड बदलतात. हे सगळं काय आता महिपत त्याच्या फोनमध्ये कैद करतो की किती लालची लोक आहे, तशीच त्यांची मुलगी पण लालची आहे. ह्याच गोष्टीचा वापर करून आता महिपत प्रियाला ब्लॅकमेल करणार. प्रतिमा त्या इथे तन्वीच्या रूममध्ये जाते आणि पाहते फार पसारा केलेला आहे. तर ती म्हणते, तू सरक, मी हा पसारा आवरते. आणि ती त्या ब्लँकेटला लाथ मारत तिच्या आईकडे सरकवू लागते. हे पाहिल्यानंतर प्रतिमा आत्या मात्र चिडतात. ही कसली पद्धत, तुला अजिबात वळण नाही, शिस्त नाही. त्यावेळेला तिला म्हणते, मग तुम्हाला शिस्त शिकवायला आली आहे का, कसं बसायचं, कसं उठायचं, असं बसू का, असं उठू का. एकदम माजोडेपणा ती तिथे करत असते. आणि हा सगळा प्रकार रविराज पाहतो आणि ती त्यांना म्हणते की तुला वाटत असेल तुझा नवरा तुझी साथ देईल, पण तुझा नवरा तुझी साथ देणार नाही आहे. आणि तुझी ती पाठराखीण आहे ना, म्हणजेच सायली, तिला मी या घरात यायचं नाही असं स्पष्ट बजावलं आहे. तेव्हा तू माझ्या सासूरवासात राहायचं, आता मी सांगाल तसं वागायचं, नाही तर तुझी काही खेर नाही, अशी म्हणत प्रिया इथे धमकी देत असते प्रतिमा आत्यांना. आणि रविराजने हे सगळं ऐकल्या तो थेट पोचलेला असतो सायलीला घ्यायला तिच्या घरामध्ये. आणि सायलीला घेऊन आलेला असतो इथे प्रतिमा आत्याच्या घरी आणि सांगतो, हे तुझं घर आहे, हे तुझं माहेर आहे, तुला हवं तेव्हा तू इथे यायचं, तुला हवं तेव्हा तितके दिवस तू इथे राहायचं. आणि ज्याला कोणाला हे मान्य नसेल तुझं इथे येणं, तर त्याने हे घर सोडून पटकन निघून जायचं. इथे प्रियाला मात्र राग आलेला असतो, तिची मूठ आवळलेली असते, तिला फार संताप झालेला असतो. पण रविराजसमोर आता ती तोंड उचकत नाही. आणि इथे प्रतिमा आत्यासमोर सायलीला आणून उभं करतात रविराज आणि सांगतात, हीच तुझी मुलगी आणि हिचं हे माहेर आणि हिचा हा अधिकार मी हिला स्वतः दिलेला आहे. त्यामुळे कोणीही तिला कसल्या वचनात किंवा कसल्या शब्दामध्ये अडकवायचं नाही. ही ह्या घरात येणार कायम येणार. आणि ज्याला कुणाला हे मान्य नसेल त्याने इथून निघून जावे. चला तर मग पुढे जो काही ट्विस्ट येणार तो पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ, नवनवीन ट्विस्ट तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल. चला तर मग आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.